दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। कर्तृत्व, नेतृत्व आणि मित्रत्वाचा विलक्षण त्रिवेणी संगम म्हणजे माजी आमदार तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने। त्यांच्या वाढदिवसाचा सोहळा म्हणजे हितचिंतक, कार्यकर्ते, चाहते यांच्यासाठी आनंदाचा जणू उत्सवच असतो। मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणी हा स्थायी भाव असला तरी दिलीप माने हे मित्रत्वाचा, सुहृदयपणाचा जणू गहिवरच। राजकारणासह समाजकारण, शैक्षणिक, सहकार क्षेत्र, कृषी क्षेत्र, अर्थकारण, बँकिंग, बाजार समिती असं विशाल आणि विस्तीर्ण आणि व्यापक कार्यकर्तृत्व आजच्या पिढीला प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायी ठरतं। पिताश्री तथा सहकार तपस्वी माजी आमदार ब्रह्मदेव दादा माने यांच्यापासून राजकारणाचे बाळकडू घेतलेल्या दिलीपरावांनी सर्वच क्षेत्राला, प्रत्येक घटकाला न्याय दिला। खंबीरपणाचे, कणखर बाण्याचे दिलीप माने हे मनानं उमदे आणि दिलदार आहेत। 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले। या कालावधीत दिलीप माने यांनी स्थानिक राजकारणावर आपली पकड मजबूत करून हुकुमाचा एक्का म्हणजेच बाजी पलटवणारं जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक संपादित केला। शांत राहणं ही शब्दरचना दिलीप मानेंच्या बाबतीत लागू पडत नाही। ध्येय ठेवायचं आणि ध्येयपूर्ती, उद्दिष्टपूर्ती होईपर्यंत विश्रांती घ्यायचीच नाही, हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष पैलू। प्रसंगी पक्ष बदलण्याच्या भूमिका त्यांनी घेतल्या आणि सर्वच पक्षांनी त्यांचा सन्मान देखील केला। हार जीत या बाबी दिलीपरावांसाठी फारशा महत्वाच्या ठरत नाहीत। लढण्याची वृत्ती, लढाऊपणा ही त्यांची आणखी एक खासियत। निवडणूक वाट्याला हार आली तरी खचून जायचं नाही, पुन्हा मोठ्या जोमानं कामाला लागायचं, हा संदेशच दिलीपराव आपल्या कृतीतून दाखवून देतात। सर्वपक्षीय नेत्यांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे, आपुलकीचे संबंध। राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, हे समीकरण त्यांना ठाऊक असलं तरी मित्रत्वाची किनार ते आवर्जून देतात। जुलै 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट आणि काही कालावधीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून निवड होणं ही दिलीप माने यांच्या कार्यकर्तृत्वाचं असामान्य द्योतकच मानलं गेलं। भाजपनं दिलीप माने यांना पाठिंबा देऊन सभापती पदाची माळ गळ्यात टाकली। यावरूनच दिलीप मालकांची मुत्सद्देगिरी आणि मैत्रीपूर्ण संबंधाची साक्ष देतात। राजकीय लवचिकता आणि त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्वच निश्चितच वाखाणण्याजोगं आहे। राजकीय गतिशीलता हा त्यांच्या स्वभावाचा आणखी एक पैलू। केवळ वाढदिवस आहे म्हणून हा शब्दप्रपंच नाही, तर दिलीप मालकांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि मित्रत्वाला तोड नाही। सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांना बरोबर घेऊन आणि प्रत्येकाला आपला वाटणारा नेता म्हणजेच दिलीप माने। हम तो तेरे आशिक है सदियों पुराने, चाहे तू माने चाहे ना माने, अशा त्यांच्या चाहत्यांच्याच भावना। सर्वसमावेशकतेचं बेरजेचं गणित। कार्यकर्ता असो वा शेतकरी, साखर कारखाना तसंच बँका आणि कॉलेजमधील कर्मचारी असो, या सर्वांना दिलीप माने हे आधारस्तंभ, दीपस्तंभच वाटतात। अशा या बहुआयामी कर्तृत्वाच्या परंतु झुंजार बाण्याच्या असामान्य नेत्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। सहकार तपस्वी ब्रह्मदेव दादांची शिकवण, प्रेरणा आणि दुसऱ्या बाजूला जनतेचं प्रेम या बळावर दिलीप माने हे यशस्वी वाटचाल करत आहेत। त्यांच्या कार्यकर्तृत्वाला स्नेहभावाची जोड म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल। दिलीपरावांना आणखी एक उत्तुंग यश मिळो, दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना। वाढदिवसाच्या पुनश्च लाख लाख शुभेच्छा। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।